स्टार प्रवाहावरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार. शक्ती देव नामा, सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा, पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची वेळ आता संधी. सो थँक्यू. कारण साधारणतः मागच्या ऑक्टोबरपासून जो आपला एक प्रवास सुरू झाला होता, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा, तुमच्यातले काही जण अगदी पहिल्या दिवसापासूनच, काही जण हळूहळू नंतर जॉईन होत गेले. 5 जानेवारीला मालिका सुरू झाली होती आणि आता 14 जूनला स्टार प्रवाहावर मालिका ही थांबेल. आणि मी खूप जाणीवपूर्वक म्हणतो स्टार प्रवाहावर मालिका थांबेल. मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आज सकाळपासून मी खरं तर बघतोय तुमच्या सगळ्यांचे चेहरे आणि तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तणाव आहे, तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक निराशा आहे. आणि जेव्हापासून ही बातमी खरं तर बाहेर आली आहे की 14 जूनला मालिका ही स्टार प्रवाहावरची थांबेल, तेव्हापासून महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचं जे काही म्हणणं आहे की हा महाराष्ट्राचा संस्कार आहे, हा महाराष्ट्राचा विचार आहे, हा असाच पुढं चालू राहिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सकाळपासून जे काही निराश होतात, नाराज होतात, म्हणजे मला इतकं गोड वाटलं मगाशी कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, साऊंड डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, आमच्या जयश्रीताई, त्या सगळ्यांनी मिळून असं एक गोड गिफ्ट आणून दिलं मला. फक्त गिफ्ट काय मला माहीत नाही, मी उघडणार पण नाही. कारण जोपर्यंत ही गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गिफ्ट मी उघडणार नाही. आजची जी नाराजी असेल, जी काही थोडंसं ओढलं पण असेल, ते दूर करणारं बातमी आहे. मला माध्यम माहीत नाही, दुसरी वाहिनी आहे का इतर काही माध्यम आहे हे मला माहीत नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, स्टार प्रवाहावरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार. आणि 13 जूनपासून आपण पुन्हा शूटिंग सुरू करतोय. पण 14 जूनला मालिका स्टार प्रवाहावर ऑफ एअर जाते. तुम्ही कुणीच नाराज होऊ नका, कुणीच निराश होऊ नका. 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी आज जो पॅकअपचा कॉल असेल, तोच रोलचा कॉल 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी घुमेल. तुम्ही आत्तापर्यंत जी एक खंबीर साथ दिली आहे, ही साथ तशीच पुढं राहील आणि मग हे शिवधनुष्य उचलणं फार सोपं होईल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर शिवधनुष्य उचलूयात. तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जी गोष्ट आहे, हा जो पूर्ण इतिहास आहे, हा महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हा तितक्याच प्रामाणिकपणे आणि शुद्ध हेतूने सांगूयात. तुम्ही सगळे बरोबर आहात? येस आहात? तू जन्म आमचा सुखावला. ही मालिका सुरू राहावी, हा इतिहास आम्हाला बघायचा आहे. हे ज्यांनी सांगितलंय, तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. कारण हे शिवधनुष्य उचलण्याची जी ताकद आहे, जी प्रेरणा आहे, ती तुमचा जो पाठिंबा आहे, या तुमच्या पाठिंब्यातून मिळते. आणि हे सगळे जसे खंबीरपणे सोबत उभे आहेत, तसे तुम्ही सुद्धा पाठीशी उभे आहात याची मला खात्री आहे. धन्यवाद. आणि युनिटच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंना एक फक्त छोटीशी भेट. नमन